कोरोना नंतर पुण्यात विविध आजारांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. झिका, स्वाईन फ्लू, मलेरिया, करोना यासारख्या आजाराने पुणेकर त्रस्त असतानाच आता आणखी एका आजाराने पुणेकरांचे टेन्शन वाढवले. गियन बॅरी सिंड्रोम असं या आजाराचं नाव असून या न्यूरोलॉजिकल आजाराचे पुण्यात 24 संशयित रुग्ण आढळले आहेत. सध्या रुग्णांची संख्या कमी असली तरी हा आकडा वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हा आजार नेमका काय आहे, याची लक्षणे कोणती, याचा शरीरावर काय परिणाम होतो, याच प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी सूरज आणि तुम्ही पाहत आहात आमचे युट्यूब चॅनल चांग भलं. काय आहे गियन बॅरी सिंड्रोम? गियन बॅरी सिंड्रोम हा एक असा आजार आहे जिथे तुमची रोग प्रतिकार शक्तीच तुमच्या मज्जातंतूवर हल्ला चढवते. यामुळे हातापायामधील ताकद कमी होते, तसेच मुंग्या येणे, गिळताना व बोलताना त्रास होणे, धाप लागणे, श्वास घेण्याचा त्रास होणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. सध्या पुण्यात या आजाराने थैमान घातले असले तरी या आजाराचे सर्वात प्रथम निदान युरोपात झाले होते. पहिल्या महायुद्धाच्या काळात सन 1916 मध्ये युरोपातील बॅटल ऑफ सोमच्या लढाईत अचानक 2 सैनिक पॅरालाइज झाले. सैनिकांच्या तुकडीत असणाऱ्या गियन, बॅरी आणि स्ट्रॉम या 3 न्यूरोलॉजिस्टने एका विशिष्ट विषाणूमुळे हा आजार होत असल्याचे नमूद केले. त्यामुळे या आजाराला गियन बॅरी सिंड्रोम म्हटलं जाऊ लागलं. हा आजार नेमका होतो कसा? अतिशय दुर्मिळ अशा गियन बॅरी सिंड्रोमचा 78,000तून एक रुग्ण सापडतो. गियन बॅरी सिंड्रोम हा विषाणू तसेच जीवाणूमुळे होणारा रोग आहे. ऑटोइम्यून डिसीज किंवा मेंदूशी संबंधित आजार असल्यास हा आजार होण्याची शक्यता असते. या आजारात प्रतिकार शक्तीच शरीरातील नसांवर हल्ला करते, त्यामुळे हातापायामधील ताकद कमी होते, तसेच शरीराच्या हालचाली देखील कमी होतात. स्पायनल फ्लुइडची चाचणी करून या आजाराचे निदान केले जाते. या आजारात पक्षाघात होण्याची शक्यता देखील असते, मात्र काही आठवडे उपचार घेतल्यावर हा आजार बरा होतो. या आजारात प्रामुख्याने नसांवर परिणाम होतो, तर स्नायू कमकुवत होतात. या आजारातून बरे होण्यासाठी प्रत्येक रुग्णाला वेगवेगळा वेळ लागू शकतो. बहुतेक व्यक्ती काही आठवड्यांमध्ये बरे होतात, तर काहींना महिनाभराचा कालावधी लागू शकतो. या आजाराची लागण झालेले सुमारे 80% रुग्ण पूर्णपणे बरे होतात, तर 15% रुग्णांमध्ये काही काळ अशक्तपणा असू शकतो व 5% रुग्णांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. या विकारावर लवकरात लवकर उपचार घेणे गरजेचे असते. हा आजार अमेरिकेत आला होता तेव्हा दूषित पाणी हे त्याचं कारण समोर आलं होतं. सहसा अस्वच्छता, पाणी दूषित असणे हे या आजाराला कारणीभूत ठरते. आजार बळावण्यामागे देखील हेच कारण असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रशासन या गोष्टीला गांभीर्याने घेऊन कोणती उपाययोजना करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.